स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार शेंगदाणे गूळ खोबऱ्याचे लाडू। शेंगदाणे इथे आपण एक वाटी घेतले आणि ते छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि साल काढून घ्यायचे। त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे आणि गूळ। आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकणार। किसलेलं खोबरंसुद्धा यामध्ये टाकू आणि आपण इथे गूळ घेतलेला आहे। गूळ छान गावरान घेतला आणि अगदी नरम असा हा गूळ आहे, त्याच्यामुळं मऊसूत असे लाडू तयार होतात। आता हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करणार। बारीक झालं की एका भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकून घेणार आणि छान सगळं एकत्र करून घ्यायचं एकजीव आणि मग नंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे। हे लाडू आपल्याला उपवासाला पण चालतात आणि त्याच्यानंतर आपल्याला जर कुठे प्रवासात जायचे असले तर 15 दिवस पण छान असे नरम आणि मऊसूत असे राहतात। तुम्ही बघू शकता तिथे आपण लाडू बांधून घेतोय। छान असे गोल गोल लाडू करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकतात इथे असे मऊसूत असे हे लाडू तयार झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल, ट्राय करा। धन्यवाद।